हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल. खूप दिवस झाले ना व्लॉग येत नाहीत आपल्या चॅनलवर, कारण की ना वेगवेगळे रेसिपीज, आता मकर संक्रांती आलेली आहे त्याच्यामुळे वेगवेगळे तुमच्यासोबत मी डेकोरेशनची आयडिया वगैरे शेअर करणार आहे. तर त्याचंच सेटअप आज मी असं केलेलं आहे, कारण की मोठा व्हिडिओ मला शूट करायचा होता, त्याच्यामुळे सकाळ सकाळीच आज व्हिडिओला सुरुवात करावी असं. आणि आता मस्त असं मी शूट घेतलेलं आहे आणि शूटचं स्टँड वगैरे इथं लावलेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. मी गेल्या वेळेस स्टँड ऑर्डर केलं होतं आणि खूप छान लागलेलं आहे. आणि तुम्हीसुद्धा बाय करू शकता, तुम्ही पण व्हिडिओ एडिट करत असाल तर. सो चला तर मग थोडा वेळ वाया न घालवता, आणि हो, ह्या सगळ्या ज्या व्हिडिओज आहेत ना, ते शॉर्ट्स व्हिडिओला मी टाकायला सुरुवात केली आहे. त्याच्या 1-2 लिंक्स मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये देते. चला तर मग आता मला स्वयंपाक पण करायचा आहे. आता आरोही स्कूलला गेलेलं आहे आणि बाकीचं रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. मेन म्हणजे खूप दिवस झाले मी रुटीन शेअर केलेले नाही, कारण की ब्लॉग शूट, कारण की स्टँड पण नव्हतं. आणि आता थंडीचा मोसम जसा सुरू झालेला आहे तसं डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही. आज दिवसभराचं रुटीन मी म्हणते तुमच्यासोबत शेअर करावं. आणि आता सकाळचे 9-9:30 वाजलेले आहेत, कारण की माझं सकाळचं बरोबर अर्धा, जवळजवळ 1 ते 1.5 तास झालं सकाळचं माझं, कारण की ना आरोही नसते. मेन पॉईंट म्हणजे ट्रेनचा आवाज सकाळी सकाळी जास्त नसतो, आणि असं व्हिडिओ वगैरे शूट करायचे किंवा एडिट करायचे आवाज द्यायचा म्हटलं ना, ट्रेन सारखी आली ना, व्हॉइस ओव्हर करताना खूप प्रॉब्लेम होतो. जे यूट्यूबर आहेत ना, जे व्हिडिओ एडिट करतात, त्यांना माहीत आहे एकांत आणि शांतता ही खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं हे ड्युटीला गेलेले असतात. आरोही मेन म्हणजे शाळेत गेलेली असती आणि थोडीशी कामं मी साईडला ठेवते आणि मग एडिटचं वगैरे काम करते. सो आता खूप झाली बडबड, चला जरा ब्लॉगला सुरुवात करूयात. आता संक्रांत आलेलं आहे, घर सजवत असते मी नेहमीप्रमाणेच. सो मी ना मिशोवरून ऑफर होती तेव्हा ना अशा पद्धतीचं झाड मागवलं होतं, जे की बेडच्या इकडच्या साईडला असं मी लावणार होते. आणि आरोहीचीच ही आयडिया होती की मम्मा आपण इथं लावायचं म्हणून. सो आणि ही भिंत ना कशी अशी रिकामी होती, म्हणून मी ती या ठिकाणी असं मस्तपैकी झाडला स्टिकर चिटकवलेलं आहे. आणि मेन पॉईंट म्हणजे बेडच्या वरती पण असं रिकामी भिंत होती. सो तिथंसुद्धा ना मी एक मस्त असं चिमणीचं जे आहे ना ते स्टिकर, सो ते पण लावून घेतलेलं आहे. पॉझिटिव्ह वाईब्स यावात म्हणून ना इथं पण अशी भिंत अशी रिकामी अशी मला वाटत होती, म्हणून ना मी या ठिकाणी गेले. मस्त अशी प्रिन्सेस, माझ्या प्रिन्सेससारखीच प्रिन्सेस ऑर्डर केली होती. आणि हे मस्त असं डेकोरेशन ना मला ना घर सजवायला किंवा मग इकडच्या वस्तू तिकडं ठेवण्यासाठी मला खूप म्हणजे आवडतं. आणि आपलं घर स्वच्छ वगैरे असलं ना, आता इथलची मी 2 मनी प्लॅन्ट लावली होती ना, सो ते मी काढले, कारण ही चेंजेस हे महत्त्वाचे असतात ते आपल्या लाईफमध्ये असो किंवा कुठंही असो. आणि ना 2 ते 3 हे फुलपाखरं उरले होते, म्हणून मी या ठिकाणी असे लावून ठेवलेले आहेत. मेन पॉईंट म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडणारा कोपरा म्हणजे हा देवपूजेचा. आता माझी देवपूजा राहिलेली आहे, कारण की मी शूट वगैरे करत होते त्याच्यामुळं. आणि म्हणजे कसं, हे ईशान्य कोपरा आहे, तर देव असते, त्याच्यामुळे खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. मेन म्हणजे इथं हे लावलेले आहेत मी मनी प्लॅन्ट्स लावलेले आहेत, ते सुद्धा खूप सुंदर आहेत. ग्रोथ पण खूप छान आहे आता याची. मेन पॉईंट म्हणजे आता हे शो पीस मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, कसं केलं, काय केलं. आणि याच्यासाठी ना आरोहीनेसुद्धा मला खूप मदत केली होती. म्हणजेच काय, कलर तिने 2 ते 3 ह्याला कलर तिने दिलेला आहेत. आणि अशा छोट्या मदती मी तिच्याकडून घेत असते, कारण तिला पण त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटतं. मेन पॉईंट म्हणजे हे वॉलपेपर खूप सुंदर दिसायला लागलेलं आहे हे लावल्यापासून. आणि मला तर बघतच बसावं वाटते त्याच्यामुळं खूप छान वाटतंय. तुम्हीसुद्धा तुमच्या घराला असंच वेगवेगळ्या शोपीसनं डेकोरेशन करू शकता. आणि लास्ट इयरला मी हे मागवलं होतं, आणि लास्ट इयरला हे सुद्धा मी फ्लावर्स कुंडी हे केलं होतं मी, म्हणजे हे ऑफलाईन घेतलेले, ऑनलाईन घेतलेले नाही. दिस इज द ट्रेन एन्जॉय मोमेंट.